दिसते आहे आता मी. हँड रेज करता का मॅडम? अजून तरी नाही दिसत आहे. हो का? अच्छा, एक मिनिट. हा, तुमचा अजून व्हिडिओ ऑफ दिसतोय मला स्क्रीनवर. हा, आता पण हँड रेज करता का? म्हणजे मी तुम्हाला गेस्ट करते. ओके ओके, 2 मिनिटं. हा, दिसत नाहीये अजून तुम्ही. हा हा हा. हा, आता आलं. आलंय. हो हो, आले आले आले. सगळ्यांना नमस्कार. आणि पाठक मॅडमचं मनपूर्वक स्वागत करते. मॅडमची थोडीशी ओळख करून देते. मॅडम अंमळनेर येथे प्रताप तत्वज्ञान केंद्रामध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करतात. आणि तत्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की मी त्यांची विद्यार्थिनी आहे. सध्या एम ए करते आहे, तर मी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली एम ए पूर्ण करत आहे. संत साहित्य आपण का वाचायला हवं, संत साहित्याकडे आपण का वळायला हवं, या संदर्भात त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी मॅडमला विनंती करते की मॅडम तुम्ही सुरुवात करा. नमस्कार सर्व उपस्थित श्रोतृ वर्गाला. सादर प्रणाम. माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय? होय मॅडम. जसं एखाद्या बरणीमध्ये तांदूळ भरताना किंवा कणिक भरताना तुम्हाला परत परत ते व्यवस्थित ओतण्यासोबतच मध्ये मध्ये त्याला दाबावं लागतं, जेणेकरून ते पीठ व्यवस्थित बसेल. तसं ऑनलाईन ज्या वेळेला एखादं व्याख्यान असतं त्यावेळेला माझा आवाज ऐकू येतोय की नाही, किंवा यांना श्रोतृ वर्गाला आपला आवाज व्यवस्थित जातोय की नाही, हे सारखं तपासत राहावं लागतं. नाहीतर मग वक्ता बोलत राहतो आणि श्रोतृ वर्गाला ते ऐकूच येत नाही. त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये तुम्हाला विचारणार आहे की माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतो आहे की नाही. तर आज इथे गायधनी मॅडमांनी ज्या विषयाला अनुसरून तुमचं जे सगळं श्रोतृवर्ग आहे, ज्यांनी जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, विद्वत मंडळी आहे, विदुषी आहेत, ते सगळेजण एका विचारांनी प्रेरित आहे की आपल्याला काहीतरी असं कारक असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे आचरण करायचं आहे. विचारातून आचरणापर्यंत असा तो प्रवास त्यांचा तो साध्य होणार आहे. त्यामुळे विचारांची रुजुवात होण्यासाठी म्हणून अ, ही सगळी जी काही हा सगळा गोपाळ काळा आहे विचारांचा, तो एकत्रित करून आपल्याला जे आचरणाचं ध्येय आहे ते गाठायचं आहे. तर त्याचं एक पुष्प म्हणून, त्या यज्ञाची एक आहुती म्हणून मी आज वाघयज्ञ किंवा वाघ पुष्प आज मी या ठिकाणी गुंफणार आहे. त्यांच्याशी चर्चा करताना असं मी नेमकं आपले श्रोतृवर्ग कुठल्या वर्गातला आहे, त्यांची आवड काय आहे, हे सगळं ज्यावेळेला त्यांच्याशी बोलत होते त्यांनी सांगितले की सगळ्यांना तात्विक असं आणि बौद्धिक असं ऐकायला आवडतं, वाचायला आवडतं. तर त्याप्रमाणे त्या अनुसरून आणि आजचा दिवसाचा एक महात्म्य म्हणून आज दोन दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. एक तर म्हणजे तुकाराम महाराजांचा आज जन्मदिन, आपण जे काय म्हणू त्यांची जयंती असं आहे. अलौकिकरित्या त्यांच्या विचारांचा, त्यांच्या तत्वांचा जागर आज होणार आहे, व्हायला हवा आहे. आणि दुसरा म्हणजे वसंत पंचमी. शास्त्रामध्ये वसंत पंचमी हा जो दिवस आहे, ही जी तिथी आहे, त्या ठिकाणी ज्याप्रमाणे वृक्षांना पालवी फुटायला सुरुवात होते, असं आपण प्रत्येक याच्यामध्ये म्हणतो. किंवा वृक्षाला पालवी फुटणं किंवा पावसाळ्याचे दिवस असताना हे सगळे कसे आहे, निसर्गामध्ये बदल होत राहतात. संधीचे किंवा संधी कालाचे असे हे प्रसंग असतात. तसंच विद्याग्रहणाचा हा संधी कालाचा आजचा दिवस आहे. म्हणजे ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये आपण म्हणतो की गुरुगृही ज्या वेळेला शिष्य जातो त्याला ज्ञान ग्रहण करायचं असतं. तर गुरुगृही जात असताना, ज्ञानग्रहण करत असताना गायत्री मंत्राचा ज्या वेळेला अनुग्रह पिता त्या पुत्राला देतात,
तो दिवस सुद्धा संधिकालाचा दिवस असतो. तसा आजचा दिवस जो आहे तो संधिकालाचा आहे. म्हणजे काय, तर सरस्वतीचं पूजन या दिवशी केलं जातं, सरस्वतीची आराधना केली जाते, सरस्वतीचे जे पूजक आहेत त्यांचीही सुद्धा या ठिकाणी आराधना केली जाते. मग सरस्वतीचं पूजन करणारे आणि सरस्वतीचं जी विद्येची देवता आहे त्या विद्येचा प्रचार आणि प्रसार करणारे, त्याही सोबत उपनिषद जे म्हणतायत, या सा विद्या या विमुक्तये, तीच विद्या जी तुम्हाला मुक्त करते, अशा मुक्त करणाऱ्या विद्येचा प्रचार आणि प्रसार आपल्या लेखनीतून आणि आपल्या आचरणातून व्यक्त करणाऱ्या संतांच्या विचारांचा जागराज होणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे आणि या काळामध्ये ते संयुक्तिक आहे. तर म्हणून वसंत पंचमी आणि तुकाराम महाराजांचा जन्मदिन या दोघांचं या प्रकारे आपण एक प्रकारचं दोन्हीही संधी साधून, दोन्हीही पर्वणी साधून आपण या ठिकाणी हा विषय घेतला आहे, संत ग्रंथाचा अभ्यास विषय. मग संत ग्रंथांचा मी या ठिकाणी अभ्यास विषय असं म्हणत असताना मुख्यत्वे तुकाराम महाराजांनीच त्यांच्या अभंगांच्या गाथेमध्ये जे जे अभंग घेतलेली आहेत विशेषत्वाने, त्या अभंगांचा या ठिकाणी मी उल्लेख करणार आहे. त्यासोबतच इतर जी संतांची मांदियाळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्या संतांच्या सुद्धा ग्रंथातल्या काही संदर्भाचा या ठिकाणी मी उल्लेख करणार आहे. हे जे काही लेक्चर नाही आहे, प्रवचन नाही आहे, तुमच्याशी फक्त मी हितगुज साधणार आहे. जसं आपण म्हणतो की ज्याप्रमाणे घरी किराणा आणला तर ती आई ते किराण्यातले सगळं साहित्य फोडून त्या बरणीमध्ये भरते. तसं माझ्याकडे जे काही किराणा आलेला आहे, जे वाचन झालेलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, तुमच्यापर्यंत एक माध्यम म्हणून, मेडिएटर म्हणून तुमच्यापर्यंत मी ते कार्य करणार आहे. जे काही वाचलेलं आहे, जे काही ऐकलेलं आहे, इतक्या वर्षांच्या तत्वचिंतनातून जे काही फलित झालेलं आहे, ते अगदी अनुभवाचे बोल असं म्हटलं तरी चालेल. की काही आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना असतात किंवा असे काही प्रसंग असतात, असे काही विचार असतात की त्याला ते अकाट्य असतात, कारण की त्याला आपण अनेक ताऊन सुलाखून त्यातून बाहेर पडलेलो असतो. त्या अनुभवाच्या कसोटीवर ते घासले पुसलेले असल्यामुळे त्याबद्दल आपण आपल्या मनात निसंशयता निर्माण झालेली असते. तर त्याच्यामुळे असे काही विचार तुमच्या समक्ष मी प्रगट करणार आहे की ज्यांना तात्विकच जोड नाही तर अनुभवाची पण जोड आहे आणि एक प्रकारचा निसंशयपणा माझ्या हृदयात असल्यामुळे तुमच्याही मनात तो त्याचा परिपोष होण्यासाठी म्हणून तो प्रयत्न माझ्याकडनं होणार आहे. तर आजचा जो विषय आहे संतांच्या ग्रंथांचा अभ्यास विषय. तर संतांचे जे ग्रंथ आहेत तर संत ग्रंथांचा अभ्यास विषय असं नाव घेत असताना संत म्हणजे काय या शब्दाचा विचार आपण आता केला पाहिजे. संत म्हणजे नेमके कसे असतात? संत ही व्याख्या, संत ही उपाधी कोणाला प्राप्त होते? तर संस्कृत ग्रंथांचा जर आपण आधार घेतला तर संत म्हणजे ज्याला साधू, सज्जन आणि ज्यांच्यामध्ये आचरणाची परिसीमा ज्यांनी गाठलेली आहे, विशेषत्वाने आचरणाच्या परिसीमेसोबतच परमेश्वराच्या दिव्यत्वाचा परिस्पर्श ज्याच्या हृदयाला झालेला आहे तो म्हणजे सज्जन, तो म्हणजे संत. जसं भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण नेहमीच तो श्लोक नेहमीच ऐकतो, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं म्हणत असताना मुख्य काय आहे? परित्राणाय साधूनां. तर साधू हा शब्द जो आहे तो संत या अर्थानेच घेतलेला आहे. भगवंत अवतार कधी घेतात? संतांच्या रक्षणासाठी, परित्राण करण्यासाठी. मनुष्याच्या परित्राणाय मनुष्याणाम त्यांनी म्हटलेलं नाही आहे कृष्णाने जे आश्वासन दिलेलं आहे की मी कोणाच्या रक्षणासाठी आणि कोणाच्या निर्दालनासाठी मी अवतार घेतो, तर सज्जनांच्या, साधूंच्या. साधू म्हणजे ते कोण आहेत? ते साधू म्हणजे सज्जन, ते सज्जन म्हणजे ते संत. तर असे हे संत असतात. संतांचं नेमकं व्याख्या काय? संतांची ओळख होण्यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये लक्षणं कोणती आहेत? तर संतांचं वर्णन करण्यासाठीच
बहिणाबाईंनी खूप सुंदर अभंग दिला. बहिणाबाई पाठक जे आहेत त्या मुळातच तुकाराम महाराजांच्या शिष्याच आहेत आणि त्याच्यामुळे एक प्रकारची आपण काय म्हणू त्याला, शिष्य गुरु शिष्याची अवर्णनीय अशी अवीट अशी जोडी जी आहे, ज्यांनी ज्यांनी समाजामध्ये तत्वज्ञानाची, समाजामध्ये अध्यात्माची, समाजामध्ये परमार्थाची जे प्रचार आणि प्रसार केला त्याला तोड नाही. तर संतांचं वर्णन करत असताना बहिणाबाई काय म्हणतात, गर्व जयापाशी नाही अणुमात्र, सर्वांगे पवित्र संत वृत्ती, तेची एक साधू तारितील जन भ्रांतीसी हिरोन ज्ञान देती, अंतर्बाह्य शुद्ध सूर्याची परी, ज्ञान कर्मे करी बाह्यात्कारे, रत्न की कर्पूर शुद्ध अंतर्बाह्य, मनातील गुह्य सांगे जनी, कृपा जयापासी होऊनी आंदण, आनंदी निमग्न सदा राहे, बहिणी म्हणे मनी भूत कृपा पूर्ण, तेची ओळखण संतजना. खूप सुंदर त्यांनी एक एक, जसं उपनिषदांमध्ये अगदी सारभूत सारगर्भ असं महावाक्य सांगितलेलं असतं. म्हणजे खूप मोठा गहनातला गहन उपदेश कमी शब्दांमध्ये जिथे सांगितलेला असतो त्याला महावाक्य म्हणतात. तसं इथे बहिणाबाईंनी काय केलं आहे, अगदीच विश्वामध्ये ही जी संत वृत्ती आहे तिचं वर्णन या ठिकाणी वर्णित केलेलं आहे. गर्व जयापाशी नाही अणुमात्र, म्हणजे मी कोणीतरी आहे, माझं अमुक अमुक अस्तित्व आहे, बाह्यात्कारे मी अमुक अमुक पदावर आहे, मी कोणाचं तरी नातेवाईक आहे, माझ्या अंतरंगामध्ये जे काही प्रपंचाविषयीचे विचार ज्याच्या अंतरंगात नाही, आणि माझ्या अस्तित्वाचं माझं मूळ स्वरूप काय आहे, या मूळ स्वरूप सोडून बाकी प्रापंचिक, सांसारिक, भौतिक असे विचार ज्याच्या हृदयातून निघून गेले आहे, आणि म्हणूनच गर्वाचाही लवलेश त्या ठिकाणी उरलेला नाही, असं गर्वाचा लवलेश नसणारं अंतर्बाह्य शुद्ध झालेलं चित्त म्हणजे संताचं चित्त होय. नंतर काय म्हटलंय, सर्वांगी पवित्र संत वृत्ती. संत तुम्हाला, गोंदवलेकर महाराज म्हणतात की संत तुम्हाला असं दिसणार नाही, बाह्य रूपावरनं संत वृत्ती तुम्हाला ओळखताच येणार नाही, कारण की तो माणूसच आहे. तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, त्याच्या काही आवडीनिवडी असतील, खाण्यापिण्याच्या असतील, राहणीमानाच्या असतील, कपडे परिधान करण्याच्या असतील, पण त्याची वृत्ती जी आहे ती आंतरिक आहे. त्या वृत्तीचा ठाव ठिकाणा तुम्हाला स्वतः त्या मार्गावर आरूढ झाल्याशिवाय कळणार नाही. जसं आईचं हृदय तुम्ही आई झाल्यानंतर जसं कळतं, तसं संत मार्गावर ज्या वेळेला आपण आरूढ व्हायला लागतो त्याच वेळेला संत वृत्ती आपल्याला कळायला सुरुवात होते. तसं बाह्यात रूपावरनं आपण संतांचं चित्त ओळखू शकत नाही, संत वृत्ती ओळखू शकत नाही, परंतु काही लक्षणांवरनं आपण अंदाज मात्र लावू शकतो. ती लक्षणं बहिणाबाईंनी सांगितलेली आहे. ज्याच्या हृदयामध्ये गर्वाचा अजिबात लवलेशही नाही, सर्वांग पवित्र असं त्यांची संतवृत्ती जी आहे ती अत्यंत पवित्र अशी वृत्ती त्यांच्याही निर्माण झालेली असते. आणखीन काय आहे, त्यांच्या हृदयामध्ये काय असते, एक प्रकारचा कळवळा असतो. या सर्व प्रपंचामध्ये, संसारामध्ये अडकलेल्या, मायेमध्ये गुरफटलेल्या लोकांना त्यातून तारून नेण्याचा एक प्रकारचं कारुण्यतेची किनार त्यांच्या स्वभावाला प्राप्त झालेली असते. आणि म्हणूनच माऊली त्यांच्या पसायदानामध्ये, खरं तर पसायदान लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही. पसायदान काय आहे, तर पसायदान हे 7,000 ओव्या ज्या भगवद्गीतेवर दृष्टांत ग्रंथ लिहिण्यासाठी म्हणून त्यांनी माऊलींनी खर्ची घातल्या. आणि इतकं सगळं त्या 7,000 ओव्या, 9,000 ओव्या खर्ची करत असताना शेवटी माऊलींनी काय मागितलंय, असं म्हणतात ना की इतकं सगळं झाल्यानंतर त्यांनी जे मागणं मागितलंय ते मागणं सर्व विश्वातल्या जीव आहे त्या सर्व जीवांसाठी त्यांनी ते मागणं मागितलेलं आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आता इतकं सगळं मागणं मागितलंय,
अशी ज्यांच्या हृदयामध्ये कारुण्यतेची लकेर, कारुण्यतेचा प्रकाश, कारुण्यतेची ज्योत पेटलेली आहे, ज्योत तेवत आहे, असं हृदय म्हणजे संत हृदय होय, असं या ठिकाणी बहिणाबाई म्हणतात. आणि हे नुसतं मुखातनं नाही बरं का, अगदी अंतरात्म्यातनं. म्हणजे आपण आपल्या आपल्या अपत्याविषयी किंवा ज्यांना आपण जन्माला घातलाय ते आणि ज्यांनी आपल्याला जन्माला घातले आहेत ते, म्हणजे आपले आई वडील आणि आपले मुलं, यांच्याविषयी आपण एक प्रकारचा आतून अंतरात्म्यातून आपल्याला एक ओलावा आपल्याविषयी मनामध्ये असतो. तर तसंच संतांच्या हृदयामध्ये या संपूर्ण चराचराविषयी आसक्ती नसते, पण एक प्रकारचा ओलावा, की जो कारुण्यतेचा ओलावा निर्माण झालेला असतो. आणि तो तो ओलावा हा संत वृत्तीचं फलित असतं. जसं आईचं हृदय असं म्हणतात की पोट फाटे आणि माया सुटे, तसं ज्या वेळेला संत हे अध्यात्म मार्गाच्या अगदी परिसीमा गाठतात, त्यावेळेला त्यांच्या हृदयामध्ये कारुण्यता ओतप्रोत निर्माण होते. अशी ही कारुण्यतेचा परिपोष प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतो. आणि ही कारुण्यता अगदीच मोठं लक्षण त्या संतत्वाचं आहे. त्या ठिकाणी कुठलाही नाटकपणा नसतो. असं म्हणतात की एखादा मुलगा आपल्याला रस्त्याने उघडा पडलेला, तहानलेला, भुकेलेला दिसला, आपण त्याला घरी घेऊन आलो, त्याला आंघोळ घातली, त्याला जेवायला दिलं, आणि त्याला असं कळलं की तो अनाथ आहे, त्याला कोणी नाही आहे. मग त्याला आपण आपल्या घरीच ठेवलं, आपल्या मुलांप्रमाणे त्याला वाढवलं, त्याला शिक्षण दिलं खूप छान पद्धतीने, आणि त्याला छान नोकरी लागली, आणि त्यानंतर तो आपल्याला विचारणारा झाला. त्यांनी विचारलंच नाही आपल्याला, आणि कुठल्याच प्रकारे त्यांनी आपल्याशी संपर्क ठेवला नाही. तर कुठेतरी मनात निर्माण होतं की अरे, मी याला आज इतकं वाढवलं, हा अनाथ होता, रस्त्यावर पडला असता, त्यावेळेला जीव गेला असता, काय झालं असतं. आज हो ज्या अवस्थेमध्ये आहे, जो प्रतिष्ठेने जगतोय, मी केलं नसतं तर काय झालं असतं. किमान असं पण नाही, त्यांनी मला चार चौघांसमोर नाही तर किमान माझ्या जवळ येऊन माझ्या पाया पडावं किंवा मला ओळख दाखवावी, आज तो तेही करत नाही. याचा अर्थ काय होतो, की आपल्या हृदयामध्ये त्या व्यक्तीविषयी, जे आपण त्या मुलाविषयी केलेलं जे कार्य असतं, जे कृती असते, ती कुठल्या तरी अपेक्षेने किंवा स्तुती किंवा उपकार जे काही असेल, त्यांनी त्या अपेक्षेने ते केलेलं असतं. ज्या क्षणी संतांच्या हृदयामध्ये ही कारुण्यता जी असते, ती कुठल्याही अपेक्षेशिवाय असते, अपेक्षेरहित असते. त्या ठिकाणी कुठलीही अपेक्षा नसते. या अपेक्षा विरहित आणि समोरच्या व्यक्तीचं कल्याण व्हावं, तो खितपत पडलेला आहे, त्यातून त्याला कोणत्याही प्रकारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याची पहिली पायरी म्हणजे कारुण्यता. आता संतांच्या हृदयामध्ये ही आपोआप निर्माण होते. कुठलाही असा क्लास नाही, वर्ग नाही, प्रशिक्षण नाही, चर्चासत्र नाही, की जिथे आईच्या हृदयामध्ये माया निर्माण कशी करता येईल याचा वर्ग घेतला जात असेल. जसं तुम्हाला आईचं बाळणपण होतं, बाळ येतं, आपोआप त्या ठिकाणी पान्हा जसा फुटतो आईला, तसंच हृदयामध्ये सुद्धा तिच्या मनात प्रेम निर्माण होतं, माया निर्माण होते, जिव्हाळा निर्माण होतो. तसं संतत्व एकदा प्रगट झालं रे झालं, की आपोआप यम निजम परो व्यक्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानां तू वसुधैव कुटुंबकम. अयम निज परो व्यक्ती म्हणजे काय, हे माझं ते परक असं निर्माण ज्याच्या हृदयात होतच नाही, आणि उदार चरित्र ज्याचं निर्माण झालेलं आहे, अशी संत चरित्र. आणि तुम्हाला लक्षात घ्या की कुठलाही व्यक्ती, हे सुभाषित सुद्धा जे आहे ना, अयम निज परो व्यक्ती, हे सुभाषित जे आहे, हे सामान्य व्यक्तीसाठी नाहीच आहे. आपण ज्या वेळेला सामान्य व्यक्तीचा विचार करताना हे म्हणतो, पण संतत्व जोपर्यंत किंवा आध्यात्मिक मार्गावर ज्या वेळेला मनुष्य आरूढ होतो, त्याच वेळेला त्याच्या हृदयात या प्रकारचं सुभाषिताचा हा प्रकाश निर्माण होतो. मग असं वसुदैव कुटुंबकम नावाची वृत्ती संताच्या हृदयात निर्माण होते, आणि ज्याच्या हृदयात निर्माण झाली, समजावं की तो संत आहे. मग पुढे ते म्हणतात, खूप सुंदर त्यांनी म्हटलं आहे की बाह्यात्कारे रूपाने जसं आपण काय म्हणतो, समोरचा व्यक्ती किंवा आदर्श व्यक्ती आपल्या डोळ्यासमोरचा त्या ठिकाणी वागतो, त्याप्रमाणे समाज वागायला सुरुवात करतो. तर म्हणून समाजाला मार्गदर्शन मिळावं, त्यानुसार ते त्या बाह्यात्कारे त्या ठिकाणी ते कर्म करत असतात. परंतु अंतरात्म्यातनं, आतून ते त्या आंतरिक किंवा व्यक्तीच्या जीवनाच्या परमप्राप्तव्याच्या मार्गावर ते आरूढ झालेले असतात. आणि सर्वात मुख्य म्हणजे भूतकृपा, जे जे भेटेल भूत
मानिजे तुम्हाला हे 13 बाहेर मला आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला योग्य लागतं, हा 13 केजी हा एक छोटासा पॉईंट आहे असं समजून त्याला. हा, तर जो जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, अशा प्रकारचा भाव ज्याच्या हृदयामध्ये निर्माण झालाय. मग मग जीव म्हणजे कोण, भूत म्हणजे कोण, तर मनुष्यच नव्हे, प्राणी मात्र आणि ईश्वर सर्व भूताना हृदयेशे अर्जुन तिष्ठती, असं जर या ठिकाणी भगवंत म्हणत आहेत, तर चराचरामध्ये जर परमेश्वर व्यापला आहे, तर जड आणि अजड अशा प्रत्येक तत्वामध्ये तो व्यापक आहे. झाडापासून, प्राण्यांपासून, मनुष्यापर्यंत आणि दगडापासून, नद्यांपासून, आकाशापासून सगळ्या चराचरामध्ये तो परमेश्वर जर सामावलेला आहे, तर चराचराची काळजी घेण्याची जबाबदारी हा जो संत घेत असतो. तर म्हणून हे सगळं सांगत असताना या अभंगातला आणखीन एक शेवटचं मोठं लक्षण म्हणजे जे मला अत्यंत प्रिय आहे, ते म्हणजे अंतरात्म्यातलं गुह्य, मनातील गुह्य सांगे जनी. संत कसे असतात, तर संतांचं मोठं लक्षण आहे जे मला जास्त आवडलेलं आहे, ते म्हणजे अंतरात्म्यामधलं गुह्य. गुह्य म्हणजे काय, गुह्य म्हणजे गुपित. गुपित आपण त्याच व्यक्तींना सांगतो की ज्या व्यक्तीवर आपला विश्वास असेल, आपली श्रद्धा असेल, किंवा तिचं कल्याण व्हावं अशी आपली इच्छा असेल, अशाच व्यक्तीला आपण हृदयातलं गुह्यातर गुह्य सांगतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुला जे काही मी आता 9वा अध्याय तुम्ही जर ऐकलात, तर त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की तुला मी अत्यंत गुह्य असं सांगतो आहे. कृष्णाचं अर्जुनावर आणि अर्जुनाचं कृष्णावर ज्याप्रमाणे अपार प्रेम आहे, त्या अर्जुनाचं कल्याण व्हावं अशी तीव्र इच्छा भगवंताची आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला अत्यंत गुह्य असं ज्ञान प्रदान करतात. संतही हेच करतात की संसाराच्या रहाडगाडग्यामध्ये अडकलेल्या सर्वांना परमार्थाच्या मार्गावर आरूढ करण्यासाठी म्हणून अत्यंत गुह्य असं, अत्यंत मोठं गुपित असं त्यांच्या समोर ते उलगडून सांगतात. हे आपलं परमभाग्य आहे की संतांनी त्यांचं हे वेदातलं, उपनिषदातलं, पुराणातलं, महाभारतातलं, रामायणातलं अत्यंत कठीण असं गुह्य आपल्या समोर अत्यंत सोप्या भाषेतनं आणि सोप्या अशा आचरणातून व्यक्त केलेला आहे. म्हणून संत ग्रंथांचा अभ्यास विषय असा विषय घेत असताना संत म्हणजे काय आणि मग त्यांची ग्रंथ संपदा कशी आणि का निर्माण झाली, हा मला विषय आपल्या समोर प्रगट करायचा आहे. तर संतांची व्याख्या आपण बघितली. मग संतांचे ग्रंथ जे आहेत, तर आपण आज फक्त महाराष्ट्रातले जे तुकाराम महाराज आहेत त्यांच्याच ग्रंथातल्या अभंगांचा आधार घेणार आहोत. पण ते अभंग घेत असताना इतर अनेक संत जे आहेत त्यांच्याही काही थोड्याफार अभंगांचा संदर्भ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संत ग्रंथ असं ज्या वेळेला मी म्हणाले, तर आपल्या महाराष्ट्रातले विशेष करून जे संत आहेत ते अगदीच आपण काय म्हणू त्याला डॉक्युमेंटेशन करणारे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित प्रकारे त्यांनी व्यवस्थित आपला जो काही उपदेश असेल, आपल्याला जे काही सांगायचं असेल, म्हणणं असेल, त्यांनी व्यवस्थितपणे ते लिहून ठेवलंय. मला काय गरज आहे, मला काही त्याच्यामध्ये मी परमार्थ मार्गावर आरूढ झालेलो आहे, मला काही लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही. तर असं न करता व्यवस्थित त्यांनी सगळ्याच संतांनी, तुम्ही जर सगळ्या संतांचा धांडोळा घेतला तर तुम्हाला असं दिसेल की सगळ्याच संतांनी आपापली ग्रंथरचना केलेली आहे. मग ते ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, म्हणजे ज्ञानदेवांपासनं तुकाराम महाराजांपर्यंत जरी आपण सगळी संतांची मांदियाळी लक्षात घेतली महाराष्ट्रातल्या, तर सर्व संतांनी त्यांच्या त्यांच्या साहित्याची, त्यांच्या त्यांच्या ग्रंथांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. कारण की त्यांना माहिती होतं आपले विचार हे प्रमाणभूत तेव्हाच ठरले जातील जेव्हा ते आपण व्यवस्थितपणे मांडून ठेवू शकू, लिखित स्वरूपात ते असतील. म्हणून हा संतांच्या ग्रंथांचा आधार घेऊनच पुढे अनेक प्रकारचे संप्रदाय त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. मग आता ज्ञानदेवे रचिला पाया असं ज्या वेळेला बहिणाबाई म्हणतात, तर त्यावेळेला ज्ञानदेवांनी ही अध्यात्म मार्गाची जी पताका आहे ती फडफडत ठेवलेली आहे, ती ज्योत तेवत ठेवलेली आहे. ती तेवत ठेवण्यासाठी म्हणून
त्यांनी ज्या ग्रंथांची रचना केली ते ग्रंथ म्हणजे ज्याला भावार्थ दीपिका, आपण त्याला ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो, ज्यात 9000 ओव्या आहेत. म्हणजे महाभारतात येणाऱ्या भगवद्गीतेमध्ये जे सिद्धांत ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं दृष्टांत ग्रंथाच्या रूपाने सरलीकरण माऊलींनी त्या भावार्थ दीपिकेमध्ये केलेलं आहे. त्यानंतर अद्वैत सिद्धांत प्रतिपादित करण्यासाठी अमृतानुभव आणि चांगदेव 65 नावाचा ग्रंथ त्यांनी रचिलेला आहे. आणि त्यासोबतच त्यांचे सर्वात त्यांची जी लेखनी आहे ती अत्युत्कृष्ट आणि एखादी स्त्री ज्याप्रमाणे एखादी पोलीस खात्यातली स्त्री ज्याप्रमाणे आपलं कर्तृत्व गाजवते बाहेरच्या जगतामध्ये, पण ती मुलांजवळ मात्र तशी नसते. ज्याप्रमाणे सिंहिणीचे जे हे असतात, पिल्लं असतात, ते आपल्या पडलेले असतात किंवा ते तिच्या कुशीमध्ये विसावलेले असतात, तद्वतच ती पोलीस आई सुद्धा बाहेर जगामध्ये कितीही कर्तृत्व गाजवत असली तरी ती आपल्या पिल्लांसाठी आणखीनच कनवाळू प्रेमाळू अशी झालेली असते. तसं माऊलींच्या शब्दांची, माऊलींच्या लेखनीची जी धार आहे ती अधिकाधिक मवाळ होताना आपल्याला दिसते. म्हणजे अमृतानुभव आणि चांगदेव 65 मध्ये ती आणखीनच प्रखर झाली आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे भावार्थ दीपिकेमध्ये थोडी मवाळ झाली आहे. आणखीनच मवाळ जी झाली आहे ती म्हणजे त्या अभंगांमध्ये. 1000च्या जवळपास माऊलींचे अभंग आहेत आणि त्या अभंगांमध्ये ती आणखीनच आपल्याला वेगळ्या रूपामध्ये, अत्यंत कनवाळू अशा रूपामध्ये आणि आकर्षित करणाऱ्या अशा शब्दांचा परिपोष घेऊन आलेली आपल्याला दिसते. त्यानंतर महत्वाचे आहेत ते म्हणजे एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचं सुद्धा खूप असं साहित्य, रुक्मिणी स्वयंवर असेल, त्यासोबतच एकनाथी भागवत असेल, त्यांचे रुक्मिणी स्वयंवर विषयी खूप थोडंसं जरा हे आहे, म्हणणं आहे की लौकिक अर्थाने त्याचा अर्थ घ्यायचा नाही आहे. रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. रुक्मिणी नावाच्या जीवाचं कृष्ण नावाच्या शिवाशी जे मिलन होतं किंवा जीवाला रुक्मिणी नावाच्या जीवाला कृष्ण नावाच्या जीवाची जी ओढ लागलेली असते मिलनाची, विवाहाची, एकरूप होण्याची, त्या ओढीचं वर्णन एकनाथ स्वामींनी त्यांच्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथात केलेलं आहे. म्हणजे तिथे रुक्मिणी आणि कृष्णाचा जरी उदाहरणं घेतलेली असतील, उपमा घेतलेल्या असतील, तरी सुद्धा त्या ठिकाणी जीवाचं आणि शिवाचं मिलन, त्यांच्यामधली ओढ, त्यांच्यामधल्या एकरूपतेचं वर्णन त्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी घेतलेलं आहे. म्हणजे आपण किमान सुरुवातीला संत म्हणजे कोण आहेत, संतांचे ग्रंथ काय आहेत आणि संत ग्रंथाचा, प्रत्येक ग्रंथाचा अभ्यास विषय काय आहे, किमान याची तरी माहिती आपल्याला असायला पाहिजे. आपण ज्या वेळेला या मार्गावर आरूढ होतो, ज्या वेळेला अध्यात्म मार्गावर, परमार्थ मार्गावर, वैचारिक मार्गावर एक प्रकारचं आपल्या हृदयामध्ये ती ज्योत प्रज्वलित होते, त्यावेळेला आपलं हे कर्तव्य ठरतं की किमान ज्या मार्गावर आपण आरूढ झालेलो आहोत त्यामध्ये जे दीपस्तंभ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्या दीपस्तंभाची, त्या मार्गाची व्यवस्थितपणे आपण माहिती करून घ्यावी. संत ग्रंथ आपल्याला आपल्या जीवनाचं परमप्राप्तव्य करून देणार आहेत. तर मग संत म्हणजे काय, संतांचे ग्रंथ कोणते आहेत, त्यांचा अभ्यास विषय काय आहे, हे संपूर्णपणे सविस्तरपणे आपण समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. मग तिसरे जे संत आहेत, एकनाथ महाराजांचं तर आणखीन एक कर्तृत्व हे आहे की त्यांनी अनेक आरत्या पण रचिलेल्या आहेत. आरत्या आपल्या मुखपाठ असतात, पण आरत्यांमध्ये सुद्धा अनेक गहन असं प्रकारे असं तत्वज्ञान, गभीरता त्याच्यामध्ये सामावलेली असते. दत्ताची आरती असेल, त्यांनी खूप सुंदर प्रकारे आरत्या रचलेल्या आहेत. भारुड त्यांनी खूप छान प्रकारे रचलेली आहेत. एकनाथी भागवतामध्ये तर त्यांच्या काव्य विलसतेचा एक परिपोष, एक प्रकारचा आरोहण त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतं. तर अशा प्रकारे एकनाथ महाराज आहेत. नंतर आहेत नामदेवांचं तर त्यांनी तर केवळ महाराष्ट्रातच नाही, अनेक अमराठी राज्यांमध्ये सुद्धा त्यांच्या भक्ती मार्गाची पताका त्यांनी अधिक समर्थपणे आपल्याला
त्या ठिकाणी रोवलेली दिसते. तर म्हणून नामदेवांचं गुरुग्रंथ साहिब मध्ये सुद्धा अनेक अभंगांचा समावेश झालेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी नामभक्तीचा खूप जोरदारपणे पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. नामभक्तीचा आणि विशेष म्हणजे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि हिंदी भाषेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अभंगांची रचना त्यांच्याकडनं झालेली आहे. नंतर आहे तर रामदास स्वामी. रामदास स्वामींचं सुद्धा खूप छान प्रकारे त्यांचे आपल्याला साहित्य माहिती आहे. अनेक प्रकारे त्यांचं मुख्य म्हणजे त्यांचा जुना दासबोध, नवीन दासबोध. दासबोधाचे पण 2 प्रकार आहेत, जुना आणि नवीन. त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे असे छोटे छोटे स्तोत्र रचलेली आहेत. त्यांच्या त्या आरत्या खूपच प्रसिद्ध आहेत. गणपतीची आपण जी आरती म्हणतो ती रामदास स्वामींनीच लिहिलेली आहे. त्यासोबतच त्यांचं जे आहे मनाचे श्लोक जे आहेत ते अत्यंत आपल्या मुखामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणणारे आहेत. मनालाच त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. मनालाच त्या ठिकाणी बदल घडवायला सांगितलं आहे. मनालाच अनेक गोष्टी अंगीकारायला आणि अनेक गोष्टी त्यागायला सांगितलेलं आहे. मनालाच जणू काही समजावून सांगणं, म्हणून मनुष्य म्हणजेच मन होय असा विचार करून मनालाच उपदेश त्या ठिकाणी स्वामींनी केलेला आहे. आणि मग तुका झाला असे कळस असं म्हणत एकनाथ ज्ञानदेव महाराज, त्यानंतर एकनाथ महाराज, नामदेव महाराज, रामदास स्वामी आणि मग तुकाराम महाराज, ह्या सगळ्यांनी, तुकाराम महाराजांनी तर 4,500 असे अभंग, त्यांचे अभंग खूप होते. ते कालौघात अनेक अभंग नष्ट झाले असं सुद्धा म्हणतात. पण त्यातल्या 4,500 अभंगांपैकी काही अभंग जरी तुम्ही नामदेव महाराज जसं म्हणतात, एक ओवी तरी अनुभवावी. संतांच्या ग्रंथांचा ज्या वेळेला आपण वाचन करतो तर त्या वाचनानंतर काय करायचं आहे, तर त्या वाचनानंतर त्याचं वाचन, चिंतन आणि मनन असं त्या ग्रंथांचं करायचं आहे. आणि मग आपल्या आचरणामध्ये ती ओवी कशी येईल याचा प्रयत्न करायचा आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात की जसं आपण आपल्या वडिलांचं पत्र, आपण ज्यावेळेला हॉस्टेलला राहतो किंवा बाहेरगावी राहतो नोकरीनिमित्त, आपल्या वडिलांचं पत्र आलं तर आपण किती प्रेमाने ते उघडतो आणि ते उघडल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या उपदेशाचा, त्यांनी केलेल्या मार्गदर्शन जसं आपण आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, तर संत ग्रंथ हे वडिलांनी पाठवलेल्या पत्राप्रमाणे असतात. त्या पत्राचा जसं आपण आपल्या आचरणातून ते पत्र व्यक्त होतं, तसंच संत ग्रंथांनी जे जे काही आपल्याला सांगून ठेवलं आहे ते आपल्या आचरणातून व्यक्त होणं अपेक्षित आहे. तर म्हणून संत ग्रंथ, संत म्हणजे काय, संतांचे ग्रंथ कोणती कोणती आहेत हे आपण आता बघितलं. मग संत ग्रंथांचा अभ्यास विषय काय आहे ते पाहणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. मग संत ग्रंथात आणि अभ्यास विषय काय आहे, तर संत ग्रंथांचा अभ्यास विषय असं आपण ज्या वेळेला म्हणतो आहे, तर अभ्यासाचा विषय, अभ्यास हा शब्दच खूप महत्वाचा आहे. अभ्यास म्हणजे काय, अभ्यास म्हणजे ज्याच्यामध्ये श्रवण आहे, मनन आहे, चिंतन आहे आणि आचरणाचा अभ्यास करून ध्येय प्राप्ती आहे. या सगळ्याला अभ्यास आणि परत 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 ध्येय गाठेपर्यंत अविरतपणे प्रयत्न करण्याची आणि चिकाटीने त्या प्रसंगांना सामोरं जात जात ध्येय प्राप्त करण्याची परिसीमा जिथे गाठली जाते तो म्हणजे अभ्यास होय. मग आता हा जो अभ्यास विषय आहे सगळ्या संत ग्रंथांनी सांगितलेला, तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी विशेष करून त्यांच्या 4,500 अभंगांमध्ये काही थोडी अभंग आहेत, म्हणजे आपण असं एकही अभंग असा त्याज्य किंवा जो आपल्याला कमी महत्वाचा असा नाही म्हणू शकत, पण मला आवडलेली, सर्वात जास्त मनाला भावणारी आणि आपण जसं म्हणतो की एकदम सारभूत अशी, अनेक गोष्टींच्या मागे न लागता सारभूत अशी ती अभंगवाणी आहे. तर त्या अभंगांचा विचार करत असताना सर्वप्रथम तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात आहेत की आम्ही कशासाठी आलेलो आहोत, संत कशासाठी प्रगट झालेले असतात, संतांचा जन्म कशासाठी झालेला असतो, यापासून ते सुरुवात करतात. यापासून त्यांची या ठिकाणी म्हणणं हे आहे, ते काय म्हणतायत, आम्ही वैकुंठवासी
आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासाया. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो सेऊ. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. विषयलोभी मने, साधन हे बुडविले. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. तुका म्हणे करा, जय जयकार आनंदे. यामध्ये संतांनी जे ग्रंथ त्यांच्याद्वारे रचल्या गेलेले आहेत, त्या संतांनी रचलेल्या ग्रंथांमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते स्पष्टपणे तुकाराम महाराजांनी या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. की आम्ही वैकुंठवासी म्हणजे आम्ही आमच्याच आनंदामध्ये निमग्न झालेलो असताना, आम्हाला त्या परमप्राप्तव्याची प्राप्ती झालेली असताना सुद्धा आमचं या ठिकाणी अवतार कार्य किंवा या ठिकाणी आम्ही का बरं जन्माला आलेलो आहोत, तर बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, म्हणजे जे काही वेदांनी सांगून ठेवलेलं आहे, ऋषी मुनींनी सांगून ठेवलेलं आहे, त्यांच्या अमोघ अशा वाणीतनं त्याचं प्रत्यक्ष प्रगटीकरण आचरणातून शक्य आहे असा आदर्श निर्माण करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे तुकाराम महाराज सांगतात. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. म्हणजे आता काय करायचं आहे, संतांचे मार्ग झाडू म्हणजे काय, तर संतांच्या मार्गाचा आम्ही या ठिकाणी अवलंब करत आहोत. संतांचे मार्ग जे आहे त्याचं आम्ही अनुसरण करत आहोत. संतांना जे जे काही हवं आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही आमच्या आचरणातून ते तत्व व्यक्त करणार आहोत असं या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतायत. अर्थलोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. आपण जे जे ग्रंथ संपदा वाचतो, वेद असतील, उपनिषद असतील, पुराण असतील, या सगळ्यांचा आपण प्रापंचिक आणि सांसारिक भौतिकच अर्थ लावतो. पण तसा अर्थ न लावता मुख्यत्वे त्या ग्रंथांचा नेमका अर्थ काय आहे हे वर्तविण्यासाठी, हे सांगण्यासाठी, हे प्रतिपादण्यासाठी आमचं अवतार कार्य आहे असं या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतायत. म्हणजे या सगळ्यांद्वारे, सगळ्या संतांद्वारे जी साहित्य रचना झालेली आहे ती तुमच्या मनामध्ये, मनुष्य प्राण्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा भक्तीचा परिपोष निर्माण व्हावा, हा मुख्य हेतू या संत ग्रंथांचा आहे. तर मग संत ग्रंथांचा अभ्यास विषय काय आहे तुकाराम महाराजांच्या मते, तर ऋषी मुनींनी सांगितलेली जी वाणी आहे तिचा व्यवस्थित अर्थ लावणे आणि त्या उपनिषदांनी, वेदांनी, पुराणांनी मनुष्य जीवनाचं जे ध्येय सांगितलेलं आहे ते ध्येय व्यवस्थित अर्थाने प्रतिपादण्यासाठी म्हणून ग्रंथांची निर्मिती संतांद्वारे झालेली आहे. आणि त्या वाणीनी, दिव्य वाणीनी, वेदवाणीनी, उपनिषद वाणीनी किंवा पुराण वाणीनी जे ध्येय मनुष्य जीवनाचं सांगितलेलं आहे ते ध्येय प्राप्त करण्यासाठी म्हणून हे त्यांनी सगळे संतांनी आपले ग्रंथ खर्ची घातलेले आहेत. मग त्या दिव्यवाणीनी कोणतं ध्येय सांगितलेलं आहे, तर माझ्या जीवनाचं परमप्राप्तव्य म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये माझ्या आणि त्या परमेश्वरामध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर निर्माण होणार नाही, त्या ठिकाणी अंतर राहणार नाही. जीव आणि शिव यांची प्राप्ती, यांचं एकत्व, यांची अपरोक्षानुभूती जिथे निर्माण होते आहे अशी अवस्था त्या वाणीने सांगितलेली आहे. म्हणून मग त्या वाणीचा, दिव्य वाणीचा परिपोष जर संतांच्या ग्रंथात असेल तर मग संत ग्रंथांनी सुद्धा त्या आपल्या संत ग्रंथांचा किंवा आपल्या शब्दांचं ध्येय काय सांगितलेलं आहे, ती अवस्था प्राप्त करण्याचं. त्या अवस्थेला कोणी मोक्ष म्हणतं, कोणी मुक्ती म्हणतं, कोणी अपरोक्षानुभूती म्हणतं, कोणी कैवल्य म्हणतं. नावे वेगवेगळी जरी दिलेली असली तरी सुद्धा एकाच अवस्थेची ती विविध नावे आहेत. म्हणून संत ग्रंथांचा अभ्यास विषय काय आहे, तर संत ग्रंथांचा अभ्यास विषय आहे अध्यात्म. संत ग्रंथांचा अभ्यास विषय भगवंत प्राप्ती. संत ग्रंथांचा अभ्यास विषय मोक्ष. संत ग्रंथांचा अभ्यास विषय मुक्ती.
संत ग्रंथांचा अभ्यास विषय अपरोक्षानुभूती, संत ग्रंथांचा अभ्यास विषय कैवल्य, संत ग्रंथांचा अभ्यास विषय आपल्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती निर्माण होणं. हा सगळा, हे सगळी मी जरी विविध नावं सांगितलेली असली तरी सुद्धा आपल्याच विषयांमध्ये आपण गुरफटून गेलेलो आहे. आपण आपल्या त्या चिखलामध्ये अडकलेलो आहोत. त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी म्हणून संत ग्रंथांचा ही भलावण आहे. संत ग्रंथ आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपण भगवंत प्राप्तीची ज्योत निर्माण करू शकतो, तेवू शकतो, हे सांगणं, हे संत ग्रंथांचा अभ्यास विषय आहे. तर इतकं सगळं सांगितल्यानंतर संत ग्रंथांनी मनुष्य जीवनाला मार्गदर्शन केलं आहे. मग संत ग्रंथ जे आहेत, संत ग्रंथ कसे अभ्यासायला हवेत, संत ग्रंथांचा अभ्यास कसा करायला हवा, जेणेकरून त्याचा अभ्यास विषय आपल्याला साधता येईल, त्याचा अभ्यास विषय आपल्याला कळेल. केवळ शाब्दिक रीतीने नाही तर अनुभवात्मक, अनुभूत्यात्मक होईल. तर संत ग्रंथ हे मुळात तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. म्हणजे तुम्ही कितीही म्हणालात की संत ग्रंथ हे आम्ही कुठल्या एका नुसते वाचन करू आणि ते आम्हाला समजून जातील, कुठल्याही संकल्पनेशिवाय, कुठल्याही तत्वज्ञानाच्या अभ्यासाशिवाय आपल्याला संत ग्रंथ मुळातच कळणार नाही. कारण की अशा अनेक संकल्पना आहेत ज्या संत ग्रंथांमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. एक प्रकारचं, जसं आपण म्हणतो की नाही, आपली आई कितीही मोठं कर्तृत्व गाजवणारी असली तरी आपल्याला आपल्या आईच्या अनेक खुबी किंवा आपल्या आईमधले अनेक गुण आपल्याला, किंवा वडिलांनी अनेक गोष्टी केलेल्या असल्या तरी सुद्धा आपले वडील असल्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा जशी होते, तसं आपल्या वडिलांमधले किंवा आईमधले गुण आपल्याला आपल्यापासून लपून राहतात, किंवा त्या गोष्टी आपल्याला बऱ्याचशा, त्यांचं कर्तृत्व आपल्याला कळत नाही. तसं संतांचे ग्रंथ आपल्याला सहज आणि सोपे वाटतात, पण तसे ते नाहीयेत. तुम्हाला तत्वज्ञानाचे ते ग्रंथ असल्यामुळे तितक्याच गंभीरतेने जोपर्यंत त्या ग्रंथांचा अभ्यास होत नाही तोपर्यंत आपल्याला ते मुळीच कळत नाही. कारण की आत्मा, परब्रह्म, भगवंत, मुक्ती, मोक्ष, निश्रेयस, त्यानंतर कर्तव्य, प्रपंच, परमार्थ, आत्मानुभूती, हे सगळे जे शब्द जे आहेत, अद्वैत, हे सगळे शब्द जे आहेत हे संतांच्या ग्रंथांमध्ये ठिकठिकाणी दिसतात. कोणतेही संत घ्या, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले संत घेतले तरी सुद्धा आणि अमराठी संत घेतले तरी सुद्धा प्रत्येक संतांच्या ग्रंथामध्ये ही या शब्दांची एक प्रकारची रांग लागलेली आपल्याला दिसते. जोपर्यंत या शब्दांची ओळख आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला संतांचे ग्रंथ पूर्णपणे समजणार नाहीत. आणि जोपर्यंत ते शाब्दिकरित्या का होईना समजणार नाहीत तोपर्यंत आपण त्या ग्रंथावर आरूढ होऊन त्याप्रमाणे आचरण करणार नाही, आपल्याकडनं ते होणार नाही. त्याच्यामुळे एक तर गुरुकडनं रोज रोज ते श्रवण करणं, त्याचं मनन करणं, आणि जर ते त्याप्रमाणे आपल्याला गुरूंची ओळख झालेली नसेल, भेट झालेली नसेल, तर आपण स्वतः त्याचं वाचन करून, मनन करून, चिंतन करणं तत्वज्ञानाच्या अंगाने ते होणं क्रमप्राप्त आहे. मग संत ग्रंथांचा अभ्यास होण्यासाठी म्हणून जो संत ग्रंथांनी ध्येय सांगितलेला आहे त्या अभ्यास विषयाचा अभ्यास होऊन त्याचं ध्येय प्राप्ती होईपर्यंत अभ्यास करत राहणं, हे कधी होईल? हे तत्वज्ञानाची बैठक आपली व्यवस्थित असेल त्याच वेळेला संत ग्रंथ आपल्याला कळतील. आपण जर म्हणालो की संत ग्रंथांनी काय सांगितलेलं आहे, तर संत ग्रंथांचा अभ्यास करून काय मिळणार आहे, तर संत ग्रंथांचा अभ्यास करून आपल्याला आपल्या जीवनाचं परमध्येय मिळणार आहे. आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेला जो अंधकार आहे, दुःखमयता आहे, अलिप्तता आहे, आपल्या हृदयामध्ये जी संकुचितपणा आहे, आपल्या हृदयातला जो जी अशांतता आहे, ती अशांतता दूर होऊन शांतता, आनंदमयता, एक प्रकारचा निर्लेपता, निर्गर्वता, अशा प्रकारच्या सद्गुणांची रुजवात आपल्या हृदयात होण्यासाठी संत ग्रंथांचा अभ्यास होणं आजची काळाची एक गरज आहे. मग आता संत ग्रंथांचा अभ्यास तत्वज्ञानाच्या अंगांनी करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर संत ग्रंथांचा अभ्यास करत असताना संतांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यांच्याकडनं ते रचलेले आहेत, ते ग्रंथ घेऊन त्यावर
चिंतन करायचं, ते वाचन करायचं, चिंतन करायचं, ते मनन करायचं. मग आपण तुकाराम महाराजांचा या ठिकाणी अभंगांचा, अभंगगाथेचा संदर्भ घेतो आहे. तर तुकाराम महाराज काय म्हणतात की संतांचे ग्रंथ आपण, ठीक आहे, मी सांगितलंय, तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतायत की आम्ही काय करणार आहोत, आम्ही ग्रंथसंपदा का बरं निर्माण केलेली आहे. तर पूर्वसुरींनी जे जे काही सांगितलेलं आहे त्याचा अर्थ, वेगवेगळा अर्थ लावायला सुरुवात झालेली होती, चुकीचा अर्थ लावायला सुरुवात झालेली होती. म्हणून व्यवस्थित अर्थ प्रतिपादनासाठी संतांकडून ही ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे. मग आता ही ग्रंथसंपदा निर्माण होण्याचं मुख्य काय काम आहे, का बरं त्यांनी ती निर्माण केली. तर त्यांचं म्हणणं आहे, दुसरं कारण त्यांनी सांगितलेलं आहे, काय वाणू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, थोरी व सांडिली आपुली परिसे, नेणे सिवो कैसे लोखंडासी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही, तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. संतांची ग्रंथसंपदा जी निर्माण झालेली आहे ती कशासाठी झालेली आहे, ती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. माऊली म्हणतायत, ज्याप्रमाणे ईश्वर सर्व भूतानाम, त्यांनी काय म्हटलंय, जो जो भेटेल भूत तो तो मानेचे भगवंत. आता ही अवस्था निर्माण होण्यासाठी, ही अवस्था ज्याची निर्माण होते त्याचं कल्याण होतं, कल्याण झालेलं आहे असं समजावं. तर तुकाराम महाराज काय म्हणतायत, तुकाराम महाराज म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, म्हणजे प्रत्येक चराचरामध्ये भगवंत व्यापलेला आहे असा भक्तियोग ज्याच्या हृदयात समावेश झालेला आहे त्याचं कल्याण झालं. असं कल्याण होण्यासाठी संतांनी जन्म घेतलेला आहे आणि असं कल्याण होण्यासाठीच त्यांनी देह कष्टविलेला आहे आपला ग्रंथ निर्माण करून. मला सांगा की इतक्या हजार ओव्या लिहिणं, इतके अभंग लिहिणं त्यांना आवश्यकता नव्हती. मी माझ्या अनुभवामध्ये, माझ्या भगवंताच्या अनुभूतीमध्ये जर मी मग्न आहे, मी त्यामध्ये आनंदित आहे, तर मला इतक्या काही पेन वही घेऊन लिहिण्याची, ते सगळं लिखित स्वरूपात मांडण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण तसा कुठलाही स्वार्थी विचार त्यांच्याकडनं झालेला नाही. त्यामुळे तुकाराम महाराजांनी जसं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, अशा संतांची जन्म जो आहे तो लोकांच्या, सज्जनांच्या, त्याप्रमाणे ज्या व्यक्तीला आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून झालेला आहे. आणि तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. जे त्यांच्या मुखातनं अमृत स्रवतय, कोणतं अमृत स्रवतय, त्यांच्या ग्रंथ रूपातून जे अमृत त्यांच्याकडनं स्रवलंय, त्यांचा जो उपदेश आहे ते अमृत, त्यांचं ज्ञानामृत जे आहे त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं तो अमृत जे आहे, त्या अमृताचा अमृतपान ते त्यांच्या शिष्यांना, त्या मनुष्य जातीला ते करत आहेत. मग आता हा ग्रंथांचं अजून वैशिष्ट्य काय आहे त्यांच्या ग्रंथांचं, तर ग्रंथांचं वैशिष्ट्य हे आहे की अधिकार तैसा दावेला मार्ग, चालता हे मघ कळो येते, जाळू नये नाव पावलेनी पार, मागिली आधार बहुतांचा, तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी, नाही करी जगी उपकार. काय म्हणतात तुकाराम महाराज की मी ग्रंथांमध्ये आणखीन जसं त्या वयाच्या अंतराने छोटं बाळ असेल तर त्याला त्याप्रमाणे जसा घास आई भरवते, त्या वैद्याला रोग नसताना सुद्धा तो वैद्य स्वतःकडे औषध जपून ठेवतो. कोणासाठी, व्यक्तीला ते औषध उपयोगात यावे यासाठी. तद्वतच संत काय करतात की ज्याला जसा जसा आजार झालेला आहे, भवाचा आजार, संसाराचा आजार, त्याला त्या प्रकारे उपदेश संतांनी आपल्या ग्रंथातून केलेला आहे. म्हणजे संतांच्या ग्रंथांचा अभ्यास विषय एकच आहे. अभ्यास विषय जरी एक असला, पोट भरणं हेच आईचं ध्येय आहे, उद्देश आहे, परंतु त्या बाळाच्या वयानुसार, त्याच्या आवडीनुसार ज्याप्रमाणे आई त्याला विविध आकाराच्या घासानी, विविध अन्नरसाने त्याचं पोट, त्याचं भरण पोषण करते, तद्वतच संतांनी
त्या भक्तांचं, मनुष्याचं या ठिकाणी ज्याला ज्याला स्वतःचं कल्याण करायचं आहे, स्वतःच्या जीवनाचं हित साधायचं आहे, त्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या ऐपतीनुसार, बौद्धिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक ऐपतीनुसार त्याला त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि आणखीनच मला जे खूपच आवडलेला, आपण सगळ्यांना तो अभंग अगदी मुखपाठ आहे, आपण खूप वेळेला ऐकलेला आहे आणि तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे हेही आपल्याला माहिती आहे. जे जे हरिपाठ रोज म्हणतात त्यांना तो अभंग मुखोद्गत आहे. तो अभंग कोणता? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लागती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी कराय एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, याविण आणिक असता साधन, वाहतसे यान विठोबाची. आता हे जे काही त्यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नामभक्तीची महती गाण्यासाठी आणि नामभक्तीवर सामान्य वर्गाला आरूढ करण्यासाठी, त्यावर मार्गक्रमण करण्याकरता उद्युक्त करण्यासाठी म्हणून सगळ्या संतांनी आपली लेखणी ग्रंथरूपातून खर्ची घातलेली आहे सगळ्यांना. आणि इतके सुंदर, जसं आपण 3+2 5 असं स्वच्छपणे त्याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु न राहता आपण गणिताला कसं स्वच्छपणे समजू शकतो, तसा हा गणिताप्रमाणे गणितीय भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी अभंग रचलेला आहे. न लागती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याच्याशिवाय दुसरं काहीच साधन नाही आहे. म्हणजे मी आणि तुकाराम महाराजांनी जे बोलले आहेत ते आचरले आहेत आणि जे आचरले आहेत तेच बोलले आहेत, इतकं त्यांचं समीकरण स्पष्ट आहे. इतकं त्यांनी निसंशय तीतता त्यांच्या अभंगातून आणि आचरणातून व्यक्त केलेली आहे. इतकं सुंदर तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या ग्रंथातनं मांडलेलं आहे की त्यांच्या त्या वाणीला आचरणाची आणि निसंशयतेची धार आहे. तर तुकाराम महाराज ज्या वेळेला इतकं सुंदर प्रकटन करतात, त्या शब्दांमध्ये अनुभवाची जोड असल्यामुळे ते आपल्या या हृदयीचे त्या हृदयी सहजपणे ते ओतले जातात, ते शब्द प्रवाहित होतात. तर नामाची महती सांगण्यासाठी या तुकाराम महाराजांनी आपले अभंग खर्ची घातलेले आहेत. संत ग्रंथांचा अभ्यास विषय आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला नाम महती व्यक्त होणं, नाम महतीचा परिपोष त्या ठिकाणी होणं हा संत ग्रंथांचा अभ्यास विषय प्राधान्याने ठरतो. आणि सर्वात शेवटी मला आवडलेला एक सुंदर अभंग आहे. त्या अभंगामध्ये संतांनी जे जे काही सांगितलेलं आहे, संतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, तर संतांनी आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा, तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. या संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करत असताना आपल्याला काय जाणवतं, तर संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करत असताना आपल्याला ज्याप्रमाणे एखादं ज्याप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण होऊन जातो, म्हणजे आपल्या हृदयामध्ये एखादी गोष्ट ज्या वेळेला निर्माण होते, रुजुवात त्याची होते, सुरुवात होते, त्यावेळेला जसं हळूहळू हळूहळू ती आई म्हणजे कोण, एखादी स्त्री ही कारुण्यतेचा, एखादी स्त्री ही मायेची मूर्तिमंत उदाहरण बनते, तसंच त्या संतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे, मोक्ष सायुज्यता जोडलेली आहे. म्हणजे मोक्ष त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. सायुज्यता म्हणजे काय, तत्वज्ञानामध्ये मोक्षाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्या 4 प्रकारांपैकी एक प्रकार आहे सायुज्यता, समीपता,
सलोकता, असे काही प्रकार त्याच्यामध्ये आहेत. ते आपण त्याच्यामध्ये संदर्भामध्ये जाणार नाही आहोत. परत एकदा ते आपण संकल्पना बघू. पण त्याच्यामध्ये सायुज्यता एक प्रकार आहे. त्या मुक्तीमध्ये सायुज्यता म्हणजे जे साध्य आहे जीवनाचं, साधक आणि साध्य या दोघांमध्ये अद्वैत निर्माण होणं, हे म्हणजे सायुज्यता आहे. युज धातू हा जोडणे या अर्थाने होतो. तर जे ध्येय आहे आपल्या जीवनाचं, ते ध्येय आपल्याला प्राप्त होणं, हे संत ग्रंथांचं ध्येय आहे. मनुष्य जीवनाला त्याच्या जीवनामध्ये, त्याच जीवनामध्ये ते साधन करायला लावणं आणि आपल्या हृदयामध्ये असणारी एक प्रकारची अशांतता, दुःखमयता, एक प्रकारचा संकुचितता सोडून आनंदमयता, उदारता निर्माण होण्यासाठी म्हणून संत ग्रंथांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण आरूढ झालो, तर संतांनी हे जे काही सगळी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे, ती ग्रंथसंपदा काय होईल? त्या ग्रंथसंपदेचं या ठिकाणी ती फलदायी होईल. त्यांनी केलेली मेहनत जी आहे, त्या ठिकाणी त्यांनी केलेले आपले संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी खर्ची घातलेलं आहे. तर एक ओवी जरी आपल्या आचरणातून आपली ती व्यक्त झाली, तरी सुद्धा संतांनी जे जे काही करून ठेवलेलं आहे, लेखनीतून अनेक प्रकारे त्यांनी त्यांची ती प्रगट झालेली आहे, ती लेखनी सार्थक झाल्यासारखी होईल. म्हणजे जसं एखादी आई किंवा वडील आपल्या मुलाचं कशामध्ये हित आहे हे लक्षात घेऊन त्या मुलाला जरी आवडणार नाही, तरी सुद्धा त्याला चांगल्या मार्गावर, सद्मार्गावर वागायला भाग पाडतात. आणि एक दिवस त्या मुलाला कळतं, आई वडील गेल्यानंतर का होईना, की हो, माझ्या वडिलांनी त्यावेळेला, माझ्या आईने त्यावेळेला मला अशा प्रकारे मार्गदर्शन केलं नसतं, तर मी आज या पदावर नसतो, आज मी या ठिकाणी नसतो. तर संतांनी सुद्धा तेच केलंय. कधीतरी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मनाला जाणीव व्हावी, की संतांनी हे ग्रंथ जर निर्माण केले नसते, तर आपल्याला अध्यात्म म्हणजे काय आहे, मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे, ते प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं, ते करत असताना कोणकोणते अनुभव येतात, काय केलं म्हणजे जीवनाचं सार्थक होतं, जीवनाचं कल्याण होतं, या सगळ्या कल्याणाचा उपदेश संतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. म्हणून एका वाक्यामध्ये आपण सांगू शकतो, की संतांच्या ग्रंथांचा अभ्यास विषय काय आहे? संतांच्या ग्रंथांचा अभ्यास विषय आहे मनुष्य जीवनाचं परमध्येय असणारं मुक्ती, मोक्ष, निश्रेयस अशा तत्वाची प्राप्ती होणं. आणि ते कदापिही मृत्यू झाल्यानंतर प्राप्त होणार नाही. याच जन्मामध्ये मी कुठल्याही अपेक्षेशिवाय आनंदित राहणं, प्रत्येक देहदुःखामध्ये, प्रत्येक दारिद्र्यामध्ये आणि प्रत्येक वेळेच्या माझ्या एक प्रकारच्या अपमानाच्या स्थितीमध्ये सुद्धा मी माझ्या हृदयातून निरपेक्ष आनंद व्यक्त होत राहणं, म्हणजे ते तत्व माझ्यामध्ये प्रगट झाल्याचं ते लक्षण आहे. तर अशा आनंदमयतेचा परिपोष संतांनी आपल्या ग्रंथातून व्यक्त केला आहे. किमान जसं आकाशात असणारा चंद्र पाण्यामध्ये प्रतिबिंबित होतो, त्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चंद्राला पाहून सुद्धा आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद, एक प्रकारचं सुख निर्माण होतं. वाह, काय सुंदर आहे असं वाटावं. प्रत्यक्ष चंद्र तर आपण पाहिलेलाच नसतो, तर केवळ प्रतिबिंबाने सुद्धा आपण इतकं सुखावतो. तसं आज आपण संतांच्या ग्रंथांविषयी जे समजून घेतलं, ते पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणेच आहे. मूळ जे बिंब आहे ते प्रतिबिंबापेक्षाही उत्तम आहे. तसं संतांच्या ग्रंथाविषयी आपण फक्त आता थोडक्यात त्रोटक पद्धतीने समजून घेतलं. संतांचे ग्रंथ आणखीन उदार, खूप सुंदर पद्धतीने असं म्हणतात, उत्तम वैद्याचं लक्षण काय आहे, की जे कटूतलं कटू औषध सुद्धा साखरेच्या वेष्टनामध्ये घालून त्या रोग्याला देत असतील. संतांनी सुद्धा खूप सुंदर भाषेमध्ये आपल्याला वेड लावतील, अनेक उदाहरणं देतील अशा भाषेमध्ये त्यांनी ती उपदेश आपल्या समोर प्रगट केलाय. आपल्याला ते भवऔषध दिलेलं आहे, भवरोगाचं औषध प्राशन केलेलं आहे. आपलं काम काय आहे? तर आपलं काम हे आहे की दैनंदिन जीवन जगत असताना संतांच्या ग्रंथांचं रोज वाचन होणं आणि त्याच्यावर चिंतन मनन होणं आणि आपल्या जीवनामध्ये ते तत्व कसे उतरू शकू याचा निग्रह करून
त्याचा अभ्यास सातत्याने सुरू ठेवणं हे आपलं आजचं आद्य कर्तव्य ठरतं. म्हणून माझं सर्वांना विनंती आहे की तुकाराम महाराजच नाही, जे आपल्याला ज्या संतांचे ग्रंथ आपल्याला आवडतील त्या संतांचे ग्रंथ आपण घरी आणूया, त्याचं वाचन सुरू करूया आणि त्याच्यावर चिंतन मनन करूया. आणि जर याच्यामध्ये कुठलाही आपल्याला न समजण्यासारखा भाग असेल, तो आपण तत्वज्ञान शिकलेल्या किंवा तत्वज्ञानाचं मार्गदर्शक असलेल्या कोणत्याही गुरूंकडे जाऊन त्याचा उपदेश आपण ग्रहण करूया आणि त्याचा उपदेश ग्रहण केल्यानंतर योग्य पद्धतीने ते समजवून घेऊन आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी आता 9 वाजलेले आहेत. मी या ठिकाणी संतांच्या ग्रंथांचा अभ्यास विषय हा विषय या ठिकाणी प्रगट केलाय, मांडलाय आपल्या समोर. तर संतांच्या ग्रंथांचा अभ्यास विषय प्रगट केल्यानंतर जसं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञान विज्ञान सहित यज्ञात्वा मोक्षसे शुभात. ते तुला मी काय आहे गुह्यातलं गुह्य मी तुला सांगितलंय किंवा ज्याच्यामध्ये सुख आहे असं तुला मी काही सांगितलेलं आहे. तर तसं संतांच्या ग्रंथामध्ये जे गुह्य आहे ते गुह्य आपल्या समोर मी या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. तर ज्याच्यामध्ये जे आपल्याला रुचलं नसेल, पचलं नसेल, तर ही सुद्धा मोठ्या मनाने आपण त्याचा स्वीकार करून एक जण जरी संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात करेल तर आजच्या आपल्या समोर प्रगटण्याचं सार्थक झालं असं मी या ठिकाणी म्हणेन. इतकं सगळं सांगून मी या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देते आणि मॅडमांनी मला गायधनी मॅडम संतांच्या ग्रंथांचा विषय प्रगट करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. आज खरा विषय घ्यावा की न घ्यावा अशी माझ्या मनात द्विधा निर्माण झालेली होती, कारण की मला कानाचं खूप मोठं इन्फेक्शन झालंय आज. त्याच्यामुळे करावं की न करावं, पण इतका आवडीचा विषय आहे की त्या गोष्टी बाजूला आपोआप सारल्या गेल्या. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या श्रोतृवर्गाच्या ओढीमुळे मला ही या ठिकाणी बोलण्याची शक्ती निर्माण झाली. त्यामुळे सगळ्या श्रोतृवर्गाला माझ्याकडून प्रणाम करत मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. आणि खरोखरीच तब्येत बरी नसतानाही तुम्ही आज आमच्यासाठी मार्गदर्शन केलं, यासाठी मनपूर्वक आभार मानते. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण सगळ्यांना संधी देऊया की कोणाला जर काही विचारायचं असेल तर कृपया हँड रेज करा, म्हणजे मी अनम्यूट करते आणि मॅडमला काही प्रश्न विचारायचा असेल कोणाला मॅडमना तर विचारता येईल. पायाभूत प्रश्न असलेल तरी पण चालेल. प्रश्न कसा विचारू मी, बाकीचे काय म्हणतील किंवा पण समजत नाही का, असा कुठलाही मनात किंतु परंतु आणू नका. कारण की ज्या ज्या समस्या किंवा ज्या जे शंका आपल्या मनात असतील त्या दूर झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. एक प्रश्न पहिल्यांदा मीच विचारते की जेव्हा संतांचे ग्रंथ आपण काही वाचायला सुरुवात करतो तर मुळात त्याच्यातल्या बऱ्याचशा संकल्पना आपल्याला समजत नाहीत. तर आणि जसं तुम्ही म्हणल्या की गुरु जर मिळालेला नसेल तर अशा वेळेला अशा संकल्पना कशा समजून घ्याव्या? मुख्य म्हणजे काय आहे, काही तत्वज्ञानाची ग्रंथ संपदा आहे. म्हणजे एक मनातून काढून टाका की संत ग्रंथ हे खूप सोपे आहेत. म्हणजे मी अजिबात अगदीच नाहीये. सोपं सांगितलंय अजिबातच नाही. म्हणजे मी असं तुम्हाला भ्रमात टाकणार नाही मुळीच की संतांनी खूप सोपं सांगितलंय, संतांनी खूप सोपं सोपं सगळं सहज करून सांगितलं नाही. सोपं असं काहीच नाही त्यांच्या याच्यामध्ये. सोपं काय आहे तर सोपं म्हणजे त्यांनी त्यांच्या आचरणातून ते व्यक्त करून दाखवलेलं आहे. याचा अर्थ ते आचरणातून व्यक्त होण्यासारखं आहे. ते त्या अर्थाने ते सोपं आहे. म्हणजे असं नाही की बाबा सत्यम वद आणि प्रियम वद असं जे इथे म्हटलं की असं कसं असेल, म्हणजे असं प्रश्न निर्माण होतो ना, असं कसं असेल बाबा की सत्यम वद आणि प्रियम वद, खरं पण बोल आणि प्रिय वाटण्यासारखं पण बोल. हे शक्यच नाही बरं का. असं जे आपल्याला वाटतं की नाही काही सिद्धांत हे जीवनामध्ये उतरूच शकत नाहीत बरं का. ते सिद्धांत म्हणून किंवा पाठीवर लावण्यासाठीच असतात. तर असे काही जीवनामध्ये तात्विक किंवा ज्याला आपण व्यक्तिमत्व उलगडण्यासाठी किंवा जीवनाचं रहस्य उलगडण्यासाठी म्हणून जे काही तत्व असतात
ती आपल्या जीवनामध्ये उतरूच शकणार नाहीत, अशा प्रकारचा भ्रम काही काळामध्ये निर्माण झालेला होता. काही काळापूर्वी, काही दशकांपूर्वी, शतकांपूर्वी. तर संतांनी काय केलं, की दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा तुम्ही त्या तात्विक मुद्द्यांचा किंवा त्या ध्येयाला झपाटून तुमचं जीवन जगत असताना सुद्धा त्याची प्राप्ती तुम्ही करू शकता. म्हणून ते आपल्या जीवनामध्ये उतरू शकतात, या अर्थाने ते सोपे आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या आचरणातून ते व्यक्त केलेले असल्यामुळे ते सोपे वाटण्यासारखे आहेत, पण नाही. संतांचे ग्रंथ जर आपण समजून घ्यायचे असतील तर ते सोपे नाही आहेत. मुळातच म्हणतो आपण की गीता माऊलींनी मराठीमध्ये सांगितली, तर मराठीमध्ये सांगण्याचा त्यांचा हेतू अजिबातच नव्हता. मराठीचं त्यांना काय म्हणू त्याला, मराठी भाषा त्यांनी निवडली. हा, तर निवडली म्हणजे मराठीचा त्यांना परिपोष करायचा होता का, किंवा त्याचं त्यांना महत्व पटवून द्यायचं होतं का, तर नाही. त्यांना स्पष्ट त्यांच्या समोर उद्दिष्ट होतं की 700 श्लोकामध्ये व्यक्त झालेली गीता हा सिद्धांत ग्रंथ आहे. आणि आता काय होतंय, जसं एखाद्या लहान मुलाला गणित समजावून सांगण्यासाठी आपल्याला अनेक उदाहरणं घ्यावी लागतात. सफरचंद आहे, फळं आहेत, वस्तू आहेत, बोट आहेत, 3 अधिक 2 5 बरं का, असं त्यांना 3 आणि 2 असं समजावून सांगायला लागतं. उदाहरणं द्यावी लागतात त्या त्या स्थितीनुसार. तर मुळातच 9000 ओव्या खर्ची घातल्या माऊलींनी 700 श्लोक समजावून सांगण्यासाठी, हे आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार. तर त्याच्यामुळे माऊलींनी ज्या वेळेला 9000 ओव्या खर्ची घातल्या, तर मी तुला 9000 सांगते आहे, तर मग कसं तुला आता किती अवघड. माऊलींनी समजून सांगितलेली भवार्थ दीपिका मराठीत जरी असली तरी ती कठीण आहे समजून घ्यायला. मुळातच ती भाषाच कठीण आहे. मराठी त्यावेळीची आहे, 750 वर्षांपूर्वीची मराठी आहे. ती मराठी भाषा समजून घेण्याकरता आजच्या मराठीचा आधार घ्यायला लागतो. बरं, ती मराठी भाषा नुसती मराठी नाहीये, मराठीचं साहित्य नाहीये, ते तत्वज्ञानाचं साहित्य आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये येणाऱ्या त्या तात्विक बाबी ज्या आहेत त्या उलगडल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. जे जे भेटेल भूत, ते ते मानिजे भगवंत. म्हणजे काय, म्हणजे कधी कधी काही काही चमत्कारिक शब्द तत्वज्ञानामध्ये असतात. काही शब्द कळतात बरं का, आपल्याला कळतात असं वाटतं, पण ते कळलेले नसतात. आता एकनाथ महाराजांचं ती आरती बघा, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, हे कितीतरी वर्षांपासून आपण अखंडपणे ती आपली आरती पाठ आहे, पण आपल्याला त्यातलं काडीचंही कळालेलं नसतं. मग हे संतांचे जे ग्रंथ आहे, ग्रंथसंपदा आहे, ते खूप कठीण आहे. पण कठीण आहे म्हणजे ती समजूच शकणार नाहीये का, समजू शकेल. ती आचरणामध्ये येऊच शकणार नाही का, तर नक्कीच येऊ शकेल. संतांनीच ती आणली, तर मग आपल्याला काय कठीण आहे, त्या अर्थाने ते सोपे आहेत. मग आता त्यांचा ग्रंथांचा अभ्यास करत असताना मुळातनं पहिली पायरी काय करायची, मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. आपण त्यांच्या साड्या पण या रंगातली, या रंगातली साडी आहे, पण ती याच्यामध्ये आहे. आपण सगळं व्हेरायटी आपल्याकडे आपण जमवून ठेवतो. किंवा माझ्याकडे मंगळसूत्र आहे पण ते छोटं नाही आहे, किंवा ते या पेंडल मध्ये नाही, असं आपण व्हेरायटी असते की नाही आपल्याकडे, तसं आपण सगळ्या संतांचे ग्रंथ आणून ठेवूयात. काही खूप खर्च होणार नाही. आणि मग जसं रामदास स्वामी म्हणतात ना, रोज सकाळी उठावं आणि पाठांतर करावं. तरीच माणूस शहाणा होतो, नाहीतरी मूर्खची राहतो. लोक खाती आपण पाहतो दैन्यवाणा. तर रोज त्यांनी उठून त्यांचा अन्निक आवरून अभ्यास करायला सांगितलाय, वाचन करायला सांगितलंय, लिहायला सांगितलंय, पाठांतर करायला सांगितलंय. तर आपण रोज असं एक नियम करूया की मोबाईलवर आपण कितीतरी वेळ आपला वाया जात असतो. मग ठीक आहे, मोबाईल जर पाहायचा आहे आपल्याला आधुनिक यंत्राचा वापर करून, तर मोबाईलमध्ये आपण ते वाचूया. काही रोज एक पुढे पुढे तर जाऊया. आणि सकाळी वाचल्याचा फायदा हा असतो, कुठल्याही चित्रपटाचं गाणं आपण सकाळी जर ऐकलं तर दिवसभर आपण ते गुणगुणत असतो. आपल्या नकळतच आपण काम करतो आहे, आपल्या तोंडामध्ये ते सहज येतं. तर म्हणून सकाळी जर काहीतरी वाचलं आपण, एकच अभंग वाचला आणि त्याच्यावर चिंतन करत दिवसभर राहिलो आपण, तर मला पूर्ण खात्री आहे की आपल्या हृदयामध्ये काहीतरी नवीन त्याच्याविषयी निर्माण होतं. असं स्वतःला जर आपण सवय लावली तर आपल्याला आपल्यानुसार, मला ना भावार्थ दीपिकाही आवडत नाही, मला ना तुकाराम महाराजांचा हा अभंग फार आवडतो, किंवा मला तुकाराम महाराजांचं काहीच आवडत नाही, मला ना अमुक संतांचं ते आवडतं. तर तुमची आवड काय आहे, तर ते तुमचं तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही सगळंच वाचलं असेल, किमान वाचलं असेल. आणि तुम्हाला जे काही वाचत असताना समजलं नाही, ते समजलं जर जेव्हा नाही, तेव्हा त्या संकल्पना तत्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये आपण समजून घेऊया. तर भूत म्हणजे काय, कारण तत्वज्ञानाचे खूप ग्रंथ आहेत असे की ज्याच्यामध्ये संकल्पनात्मक अभ्यास सांगितलेला आहे. भगवंत म्हणजे काय, भूत म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय,
किंवा आत्मतत्व कसं असतं, ब्रह्मतत्व काय आहे, मोक्ष काय आहे, मुक्ती काय आहे, मुक्तीचे प्रकार काय आहेत, ह्या संकल्पना समजून जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत संत आपल्याला कळत नाही. संत जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला ते आचरणात येणार नाही. म्हणून ही सगळी साखळी आहे. ते काय आहे, सोपं सोपंच आहे सगळं, त्यात काय एवढं, मी माझं कर्म म्हणजेच माझं समजतो, वर्क इज वर्शिप असं तोंडाने म्हणून होत नाही. कारण की वर्शिप जर असेल तर पगाराची आपण अपेक्षा करणार नाही. तर त्याच्यामुळे हे असं. आणि मला बघा बरं, माझं इतके वर्षापासून प्रमोशनच झालं नाही, मग माझं वर्शिप कसं काय, त्यातनं जर अपेक्षा असेल आपल्याला, आणि मुळातच आपण पैशासाठीच नोकरी करत असतो, ते असं वर्क इज वर्शिप वगैरे असं काही खोटं आहे ते. मग आपण जर पोटासाठी म्हणून ती नोकरी करतो आहे, तर मग त्याला का बरं पूजेच्या ठिकाणी आपण म्हणायचं. त्याच्यामध्ये आपण 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 जितकं देऊ शकतो तेवढं द्यायचं. तिथे कर्तव्य हा सुद्धा भाव येत नाही बरं का. कर्तव्यामध्ये सुद्धा कुठली स्तुती नसते, परताव्याची अपेक्षा नसते. त्याच्यामुळे कर्तव्य हा खूप मोठा मोठा वाटणारा, फुगीर वाटणारा शब्द आपण तिथे योजणार नाही आहोत. त्यामुळे संकल्पनात्मक अभ्यास होणं, पक्का होणं खूप आवश्यक आहे. तत्वज्ञानाची ग्रंथसंपदा अभ्यासणं आवश्यक आहे. कशासाठी? संतांचे ग्रंथ अभ्यासण्यासाठी. आणि आपण याच्यावर आणखीन तुम्ही तात्विक संकल्पना समजून घेत असताना तुम्ही मला सुद्धा विचारू शकणार आहात. मी तुम्हाला सद्गुरूंच्या अधिकाराने सांगणार नाही, पण संकल्पनात्मक अर्थ शाब्दिक रीतीने का होईना तुम्हाला तो अर्थ समजेल त्या ठिकाणी, एवढं तरी तुम्हाला सुद्धा मी सांगू शकेल. म्हणजे तेवढं तरी तुमचं त्या ठिकाणी तो प्रवाह मोकळा होईल समजून घेण्याचा, त्या ठिकाणी तुमचा अटकाव होणार नाही. आणि जर सद्गुरू तुम्हाला प्राप्त झालेच समजा, तर आनंदाची ही गोष्ट आहे. रोज आपण प्रार्थना करूया की संतांची भेट होऊ दे. मग संत देहरूपानेच का, तर संतांचे ग्रंथ हे ग्रंथरूपानेच संत आहेत. ते ग्रंथ आपल्या समोर, त्यांची अभंगवाणी आहे, आपल्या समोर चांगदेव पासष्टी आहे, आपल्या समोर अमृतानुभव आहे. हे संतच आहेत. माऊली आपल्या समोर आज आहेत म्हणजे त्यांच्या ग्रंथरूपाने आहेत. तर त्यामुळे ते वाचणं म्हणजे संतांचा सहवास आपल्या जीवनात निर्माण होणं आहे. त्यामुळे काही कोणाला वाटलं तरी सुद्धा तुम्ही ते प्रश्न लिहून, समस्या लिहून, त्या संकल्पना समजत नसतील तर विचारण्या, मी कधी पण तुम्हाला त्या संकल्पनांचा अर्थ समजावून सांगू शकेल. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? निवेदिता, मनपूर्वक धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का, किंवा कोणाला काही सांगायचं आहे का आजच्या प्रवचनाविषयी, व्याख्यानाविषयी? नमस्कार, निलेश बोलतो मी. हा, नमस्कार, बोला. नमस्कार डॉक्टर. हे आजचं ते प्रवचन किंवा विवर्चन ऐकून असं वाटतं की मी आजच्या जगामध्ये जे आपण आजूबाजूला हे बघतो, ज्या प्रकारे चालू आहे वातावरण किंवा रॅट रेस किंवा जे, त्या सगळ्याच्या याच्यामध्ये असे कोणी प्राणी होऊन गेले, म्हणजे संत संत आहे ते, असे कोणी होऊन गेले यावरती तुमचा आवाज नाही येत आहे सर. हॅलो, येतोय आवाज? आवाज येतोय? मॅडम, तुम्हाला आवाज येतोय का? कारण आम्हाला आवाज येतोय त्यांचा. हा, तुमचा आवाज झालाय आता. ओके. निलेश सर, तुम्ही परत बोलू शकता एकदा? हा, येतोय आवाज, येतोय. हॅलो. आला आला. हा, मेन म्हणजे मला म्हणायचं होतं की हल्लीच्या जगामध्ये जे आपण बघतो की जे स्पर्धेचं वातावरण आहे किंवा सगळीकडे जे अंधाधुंदी वगैरे चालू आहे बऱ्याचशा याच्यामध्ये, त्या याच्यातून असं म्हणजे खरोखरच वाटत नाही की असे कोणी संत म्हणजे असे व्यक्तिमत्व होऊन गेले असतील की ज्याने अगदी आयडियल सिच्युएशन किंवा याच्यामध्ये आपल्याला मार्ग दाखवला की कसं वागायचं किंवा कसं त्यांच्या आचरणानेच त्यांनी दाखवून दिला की फक्त सांगितलं नाही की त्याचं ते उदाहरण पण त्यांनी दाखवलं की असं असं करता येतं. म्हणजे हे खरोखरच आपल्याला एक अमूल्य असा ठेवा आहे. आणि आचरण करणं आपण म्हणतो की ते खूपच आयडियलिस्टिक किंवा या टाईपचं होईल. तर प्रयत्न करणं किंवा हे करणं सगळ्यांनीच आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. आणि जसे त्यांचे ग्रंथ किंवा हे जे मार्गदर्शक आहेत किंवा आपल्यासारखे जे अभ्यासू आहेत, कविता किंवा नितीन त्यांचे हे वाचत असतो, आम्ही ऐकत असतो सगळे, त्यांचे जे विचार वगैरे आहेत ते खरोखरच चांगले आहेत.
आणि नक्कीच आपल्याला सगळ्यांना ते आधारभूत किंवा प्रमाणभूत होतील ते. धन्यवाद. धन्यवाद निलेश सर. आपण सगळे समविचारी एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनाच काही ना काही मार्गदर्शन मिळावं किंवा तत्वज्ञानातल्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात म्हणून आपण हा दर शुक्रवारचा एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि आपल्याला त्याला चांगला प्रतिसाद पण मिळतो आहे. त्याच्यामुळे मॅडमला पण मी परत एकदा विनंती करेन की पुन्हा आम्हाला आणखीन एखादा नवीन विषय घेऊन तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि सतत जर असं आम्हाला मार्गदर्शन अ, मिळत राहिलं तर सगळ्यांनाच घेऊन ही अध्यात्मातली प्रगती आम्हाला सगळ्यांची साधता येईल. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचे ऐकणाऱ्यांचे पण मनपूर्वक आभार मानते आणि मॅडम तुमचे पण मनपूर्वक आभार मानते की तुम्ही आज आम्हाला खरंच मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. बऱ्याचशा संकल्पना लोकांच्या स्पष्ट झाल्या असतील याची मला खात्री आहे. पण इथे थांबणार नाहीये मी, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा प्रवास आपण बरोबर तुमच्या बरोबर आम्हाला करायचा आहे. त्याच्यामुळे पुन्हा केव्हाही आमच्यासाठी तुम्ही उपलब्ध व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करते. अगदी मी नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध असेन. कारण की ज्या विषयी मी तुम्हाला सांगायचा आहे तो पण माझा आवडीचा विषय आहे. तो माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीचा अटकाव त्याला होणार नाही. कुठल्याही जबाबदाऱ्यांचा त्या ठिकाणी अटकाव होणार नाही. म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा जे जे साधन मार्गामध्ये चालत असताना ज्या ज्या अडचणी ग्रंथांच्या संबंधातल्या येतात त्या तुम्ही अगदी निशंकपणे तुम्ही विचारू शकणार आहात. तो माझा दूरध्वनी क्रमांक गायधनी मॅडमांकडे आहे. तुम्ही कधी पण मला संपर्क करू शकता. विशेषत्वाने तत्वज्ञानाविषयी, अध्यात्माविषयी ज्या ज्या संकल्पना आहेत ते तुम्ही मला अगदी निशंकपणे विचारू शकाल. याच्या नंतरच आपण आता फक्त आता काय केलंय, एक ट्रेलर किंवा टीझर बघितलाय आपण. हा आपण काय करायला पाहिजे. ग्रंथसंपदा जसं आपण म्हणालो तसं वेद आहेत, उपनिषद आहेत, पुराणं आहेत, रामायण, महाभारत, आणखीनच पुढे अनेक संतांच्या, आचार्यांचे ग्रंथ आहेत. त्यातल्या कोणत्याही ग्रंथाचा आपण विषय घेऊन पुढे त्याचं, आणि विशेष म्हणजे काय की जे जे श्रोतृवर्ग आहे त्यांचा त्यांचा आवडीचा विषय तुम्ही मॅडमांकडे सांगितला किंवा मला या विषयी ऐकायची इच्छा आहे, हो, तेही म्हणजे मी माझ्या पेक्षाही तुमच्या आवडीनुसार मी पदार्थ बनवायला मला जास्त आवडेल. माझ्या हे जास्ती याच्यापेक्षा छान आहे. हे जास्ती छान आहे. मला आवड आहे. तर नक्की. म्हणून तुम्ही मॅडमांकडे सांगू शकता की आम्हाला या विषयावर ऐकायचंय, मला हा विषय फार आवडतो, त्या विषयावर जर ऐकायला मिळालं तर खूप छान होईल. म्हणजे तुमच्या आवडीनुसार मी झाले तर मला जास्त त्याचा आनंद आहे. तर म्हणून तसं तुम्ही मॅडमांकडे सांगा, तुमचा निरोप द्या, मॅडम मला सांगतील. नक्की नक्की मॅडम. ठीक आहे, आपण थांबूया इथे. हो नक्की. पुढे थांबूया. हो. धन्यवाद धन्यवाद मॅडम. नितीनजी नमस्कार. नमस्कार. नितीनजी आहेत का अजून ऑनलाईन? आहेत आहेत. आहेत आहेत. हम्म. ठीक आहे, भेटूया नंतर. हो नक्की नक्की. धन्यवाद.